नमस्कार, मी राहुल रंगे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण गेलो नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये उमेदवार आहेत. या चंदन, या चंदन. एक मिनिट. येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपली रणनीती कशी असणार आहे? लोकांचा विकास, लोकांचं काम, रस्ते, दैनिक लाईट, लोकांची सुविधा, जे जे लोकांना काय पाहिजे ते आम्ही पूर्ण करणार. आणि जे नगरसेवक हातात घेतले ते महापालिकेमध्ये जाऊन ते लोकांचं मांडणार आणि ते महापालिकेवरून मला सांगा साहेब, मला सांगा. दोन मिनिट मला जाऊ देतात ना पुढं. मला सांगा, येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमची रणनीती कशी असणार आहे? येणाऱ्या निवडणुकीमध्ये विकास मुद्द्यावर आमची रणनीती आहे. येणाऱ्या काळात बीजेपीचे 4 उमेदवार निवडून आल्यानंतर त्या भागात विकास नक्की आम्ही करणार आहे. मला सांगा साहेब की इकडं MIM आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि सभा झाल्या. काय वाटतं इथल्या मतदारांचं म्हणणं? तुम्ही प्रचाराला निघाला. मागच्या 20 वर्षापासून आम्ही राजकारणात आहे. या भागात आमचे वलय आहे, त्यामुळं आम्हाला इलेक्शन मध्ये कुठल्याही बाबाची भीती नाही आहे. येणाऱ्या 16 तारखेला भारतीय जनता पार्टीचे 4 उमेदवार निवडून येतील या भागात. मला सांगा ताई, तुम्ही गेल्या वेळेस पक्ष वेगळा होता आणि ह्या वेळेस वेगळा आहे. कशी रणनीती आहे तुमची? चांगली आहे. काय म्हणायला लागलेत लोक आम्हाला रेस्पॉन्स द्यायला लागलेत. लोक म्हणायला लागलेत तुम्हाला आम्ही मतदान करू, आम्ही निवडून येणार 4. तुम्ही नगरसेविका होता त्यावेळेस या प्रभागात किती कोटीचा विकास केलाय? तिथं आम्ही 4 कोटीचा विकास केला. 4 कोटीचा विकास केलेला आहे प्रभाग 20 मध्ये. आमदार निधीमध्ये, आमचे शासनची निधी, आमचे निधी, वार्ड वाईज बजेट सगळं मिळून. मला सांगा ताई, लाडकी बहीण शिवसेनेवाले म्हणतात आम्ही आणलो, तुम्ही भाजपवाले म्हणतात आम्ही आणलो. नेमकं कोण आणली लाडकी बहीण? बीजेपी वाले, भारतीय जनता पार्टी. तुम्ही लाभ घेता? हा घेतो ना आम्ही लाभ. मला सांगा, तुमच्या प्रभागातली रणनीती कशी आहे? आता कंटिन्यू चालूच आहे. डोर टू डोर आम्ही त्यांच्या घरला पण जातोय आणि रिस्पॉन्स पण देतात काही लोक आम्हाला. लोकांचं म्हणणं काय इथल्या? लोकांचं म्हणणं काय, तुम्ही निवडून या आणि कमळाला मतदान करा. मला सांगा, एवढी सगळं हे चाललंय प्रचार, MIM असेल किंवा राष्ट्रवादी असेल, आणि त्या काटेतनं तुम्ही चाललेत, कसं असणार आहे? फुल करून चालले तुम्ही पुढे. त्या काट्याला फुल करून चालली आमची ताई आणि 4 निवडून येणार आमचे. निवडून येऊ आम्ही. काटे किती चालून आम्ही फुल करणार. येणाऱ्या निवडणुकीमध्ये या प्रभागाची रणनीती कशी दिसायला लागली तुम्हाला? नागरिका कशी चालला तुम्ही? नागरिक तुम्हाला काय तर बोलत असतील ना? बोलतात आहे ना, चांगले रस्ते करून द्या, नाले करून द्या, काय आमच्या अडचणी करून द्या. आम्ही म्हटलो आम्ही निवडून आल्यावर सगळंच करून देऊ तुमच्या अडचणी, आणि आम्हाला निवडून द्या हेच आम्ही म्हणतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला सांगा, तुमच्या समोर पतंग आहे, घड्याळ आहे, काय वाटतंय तुम्हाला? तुमच्या समोर कोण आहे? कमळ आहे, कमळ. हर हर मोदी, घर घर मोदी. एक तुम्हाला लक्षात ठेवा, लाडकी बहिणी असू दे, कुठलीही सुविधा असू दे, कुठलीही स्कीम असू दे, कुठलीही काही असू दे, हे सगळं श्रेय भारतीय जनता पार्टीचं आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही आमचे माझ्यासोबत उभारलेल्या उमेदवाराला विचारले की लाडकी बहिणीचा श्रेय शिवसेना घेतात, ठीक आहे. देवाभाऊ, तुम्हाला अगोदरही सांगितलं होतं मी, देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री साहेबांचं नाव देवेंद्र फडणवीस साहेब. देवाभाऊ कशा पडले तुम्हाला माहित आहे का? लाडकी बहिणाचे पैसे जे दर महिना 1500 रुपये येतात, आता तीड गुड घ्या, गोड गोड बोला. हा, 3000 बोनस येणार आहे. मग देवाभाऊ नाव कसं पडलं? लाडकी बहिणामुळे नाव देवेंद्र फडणवीस साहेबांचं देवाभाऊ पडलं. आणि नक्की मला खात्री आहे, प्रभाग क्रमांक 20 मध्ये 4 उमेदवार कमळ खिळल्याशिवाय राहणार नाही. आणि बापू साहेबांच्या, मनीष साहेब, मणिबाजी साहेबांच्या,
रोहिणी त्या तडवळकाचा, आमचे अल्पसंख्य अध्यक्ष जाकीरभाई सगरीचा खंबीर पाठीमागा आमचा हात आहे पाठवा ऑफिस मध्ये 100% कमळ किनारे किनारे. मला सांगा, वहिनीला लाडकी बहिणीचा लाभ घेतात का वहिनी? 100% घेतात. माझी फक्त माझी बायको नाही, माझी आई घेते, माझी मावशी घेते, माझी आत्या घेते, माझी सगळे लोक घेते. जवळपास माझे प्रभागात 46 लोक आहेत. 46,000 मतदान आहे. 46,000 मतदान मध्ये जे लोक बाहेर निघून आले ना, त्यालाही सुद्धा लाडकी बहिणाचे पैसे येतात. बाहेरून कोण आलेत? बाहेर लोक येतात ना, जे म्हणजे प्रभाग क्रमांक 20 मध्ये नाही, जे 21 मध्ये राहतात, 25 मध्ये राहतात, जे लोक आहेत ना, ते लोकांमध्ये ते पहिल्यापासून लाडकी माझे पैसे पडतात. तुम्ही अर्थ वेगळा घेऊ नका. बोला बोला बोला. हा, फक्त एवढं आहे, तुमचे पत्रकार माध्यमातून सांगतो मी, तुमच्या माध्यमातून जातो, जेवढे माझ्या माता भगिनी प्रभाग क्रमांक 20 मध्ये आहेत, आम्हाला म्हणजे आपला उमेदवार म्हणजे कमळ. हे कमळ 4 लोकांना मतदान घालून आम्हाला भरपूर मतांनी विजय करा. विजय केल्यानंतर 100% तुमच्या चॅनलच्या मार्फत आम्ही सांगतो लोकांना, इकडचे रस्ते, ड्रेनेज, गटर, लाईट, सर्व काही सुविधा असू दे, हे 4 पॅनल तुमच्या 100% पाठीशी राहणार, 100% काम करून देणार. मला सांगा साहेब, प्रभाग 20 मधलं मी आवाहन करते सगळं जनताला की आम्हाला 4 उमेदवार निवडून द्या, तुमचे सगळे काम आम्ही करू. मला सांगा भैया, काल परवा जे मुस्लिम समाजाच्या ज्या नई जिंदगी भागामध्ये MIM ची सभा झाली, त्या सभेमध्ये लोक माझ्या समाजाच्या विरोधात जे पक्ष आहे त्याला वोटिंग तुम्ही कसं करता असे भाषण केले गेले. मग तुमचं त्याच्यावर काय म्हणणं आहे? प्रभाग क्रमांक 20 मध्ये आम्ही निवडणुकीला समोर जात असताना प्रभागामध्ये हिंदू जे आमचे भाऊ लोक आहेत, बहिणी लोक आहेत, तसेच आमचे मुस्लिम बांधव जे आहेत, सर्वजण आम्हाला हिंदू समाज मुस्लिम समाजाचा मतदान भारतीय जनता पार्टीला साहेब होणार आहे. त्यामुळे जे MIM ची सभा होऊ दे, राष्ट्रवादीची सभा होऊ दे, भारतीय जनता पार्टीला काही फरक पडणार नाही. मला सांगा, तुमच्या समोर कोण आहे उमेदवार? माझ्यासमोर ड मध्ये 6 उमेदवार आहेत साहेब. तौफिक शेख असतील, आझर शेख म्हणून काँग्रेसचे असतील, MIM चे आझर जहागीरदार आहेत आणि शिवसेनेचे मोहसिन शेख असतील. हे उमेदवार माझ्यासमोर आहेत. तुमच्या बरोबर कोण आहेत साहेब? माझ्या समोर अबू बकर आहेत, हा, राष्ट्रवादीमधून. MIM मधून ते अजर हुंडेकरी आहेत आणि आम आदमी पार्टीचा मंजूर म्हणून आहेत. एक सांगतो तुम्हाला साहेब, ते माझ्या समोर कोण आहेत ते मला माहित नाही. मी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे हे मला माहित आहे आणि 100% लोकांनाही माहित आहे मी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे आणि 100% मी इथून निवडून येणार. ताई, मला सांगा, तुमच्या समोर माझ्या समोर काँग्रेसचे आहे, MIM चे आहे, राष्ट्रवादीचे आहे, पण मी निवडून येणार. मला सांगा ताई, तुमच्या समोर कोण कोण आहेत? किती उमेदवार आहेत? किती एकूण? 4 आहेत. यांच्या समोर 4 आहेत. मला सांगा, लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला मिळतोय का ताई? मिळता? सगळ्यांना लाडक्या बहिणीचा लाभ मिळतंय हे मात्र खरं आहे. सगळे कुठलाही जात धर्म पात नसताना सुद्धा काय की लाडकी बहिणीचा योजनेचा लाभ मिळतंय आणि हे सगळे प्रभाग 20 मधून रिंगणात उतरलेले आहेत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया यांची रणनीती कशी असणार आहे. 2च दिवस राहिलेले आहेत. काय अजून बोलतो म्हणा लागले अजून त्यांची व्यथा आहे रुतलेली. जन मत दिया, भाजपला मत दिया, जनमत दिया जो इकडे देऊन आपल्या सर्वांनाही पैसे मिळतात. कमळला एकालाच नाही मिळत, सर्व पक्षांना कमळ पैसे देतात 1,500 रुपये. असं नाही की कमळच्या लोकांनाच देतात. 3,000 रुपये मिळणार आहे. 3,000 मिळणार आहेत, पण कमळच्या नाही, सर्व पक्षांना मिळतात, सर्व बायकांना मिळतात 1,500 बघितलेला, एकालाच नाही मिळत. सगळे तापलेले आहेत. प्रभाग क्रमांक 20 हे तापलेला आहे. यामध्ये MIM असेल, राष्ट्रवादी असेल, हे पक्ष एवढ्या स्पीड मध्ये काट्याची टक्कर ह्या प्रभागामध्ये दिसून येत आहे. काट्याची भाजप, राष्ट्रवादी, MIM आणि जे महाविकास आघाडीचे जे पक्ष आहे, ही काट्याची टक्कर दिसते आपल्याला. अजून 2-3 दिवस प्रचारात राहिलेले आहेत.
प्रचारामध्ये भाजप सुद्धा प्रभाग क्रमांक 20 मधून लीड धरलेला आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया प्रभाग 20 ची रणनीती कशी असणार आहे. मी राहुल रणदिवे, चंदन बोल्लू, सोलापूर न्यूज.